शिरोळ तालुक्यातील एड्राव श्री 1008 चंद्रप्रभ तीर्थंकर पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव व विश्वशांती महायाग 2027 निमित्त रविवार दिनांक 19 जुलै रोजी परमपूज्य युवाचार्य श्री 108 विद्यासागरजी महाराज यांच्या पवित्र सानिध्यात व सहसंघाच्या उपस्थितीत पंचकल्याण महोत्सवाचा पारंपरिक सवाल कार्यक्रम धार्मिक उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात विविध धार्मिक विधींसाठी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लाखो रुपयांच्या बोली लावल्या। यामध्ये दादासो शिवगोंडा पाटील यांनी 16,51,000 रुपयांची सर्वोच्च बोली लावत इंद्रायणी यजमान पदाचा मान मिळविला। जय जिनेंद्र। धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या सवाल कार्यक्रमात तीर्थंकर माता पिता पदासाठी सौ श्री महावीर भुजगोंडा पाटील यांनी 7,07,777, धनसंपत्ती कुबेर पदासाठी सौ श्री चंद्रकांत अण्णा पाटील यांनी 4,75,000, चक्रवर्ती पदासाठी सौ श्री देवेंद्र सुरगोंडा पाटील यांनी 3,25,000, ईशान्य इंद्र पदासाठी सौ श्री वीरेंद्र अशोक मालगावे यांनी 2,25,000, सुवर्ण सौभाग्यवती पदासाठी सौ श्री प्रकाश मल्लाप्पा भागाजे यांनी 5,75,000, तर महायज्ञ नायक पदासाठी सौ श्री राजगोंडा धुळगोंडा पाटील यांनी 2,51,000 रुपयांची बोली लावून संबंधित यजमान पदाचा मान मिळवला। याशिवाय अष्टकुमारिका मंच उद्घाटन, ध्वजारोहण, लोकांतिक देव पंचामृत, अर्घ्य विधान, मंगल कलश स्थापना, प्रथम दिन जल यात्रा, वेदी स्थापना आदी धार्मिक विधींसाठीही भाविकांनी उत्साहाने बोली लावत सहभाग नोंदविला। पंचकल्याण महामहोत्सवातील सवाल प्रक्रियेत यंदा तरुण पिढीने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत धार्मिक कार्यासाठी मोठ्या रकमेच्या बोली लावल्या। आमच्याकडून सवालासाठी इतकी रक्कम अशी भावना व्यक्त करत अनेक तरुणांनी उदारपणे बोली वाढवत नेल्याने प्रत्येक सवालाला चुरस निर्माण झाली। याच उत्साही सहभागामुळे बोलीची रक्कम विक्रमी पातळीवर पोहोचली। तरुणांच्या या धार्मिक समर्पणाची आणि दानशूर वृत्तीची परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली होती। दरम्यान सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यात आजवर झालेल्या पंचकल्याण महोत्सवातील सवालांमध्ये इतक्या मोठ्या रकमेची बोली कधीच लागलेली नाही। एड्राव येथे अष्टकुमारिका करिता 6,06,666 रुपयांची बोली ही आजपर्यंतची विक्रमी आणि सर्वाधिक बोली आहे, असे गौरवोद्गार परमपूज्य युवा आचार्य श्री 108 विद्यासागरजी महाराज यांनी काढत भाविकांच्या श्रद्धेचे कौतुक केले। दरम्यान पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवासाठी अन्नदानाच्या माध्यमातून सहकार्य करणाऱ्या दानशूर व्यक्तींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर, दक्षिण भारत जैन सभेचे महामंत्री अनिल बागणे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती सत्येंद्र राजे नाईक निंबाळकर, अजय पाटील येड्रावकर, पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव समितीचे अध्यक्ष जीवनधर मुर्चिटे, श्री 1008 चंद्रप्रभ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महावीर उर्फ बंडू पाटील, माजी उपसरपंच विजय पाटील, भगवंत दानोळे, प्रकाश अकिवाटे, नेमिनाथ पाटील, राजकुमार पाटील, दादासो दानोळे, सुशांत पाटील, कुलभूषण पाटील, विवेक पाटील, क्रांती मुराळे, राकेश पाटील यांच्यासह महोत्सव समितीचे पदाधिकारी, श्रावक श्राविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।